नमस्कार, आपण पाहत आहात लोकप्रगती वार्ता। आध्यात्मिक, मनोरंजन, सामाजिक, शैक्षणिक, राजकीय ताज्या घडामोडींसाठी आपल्या लोकप्रगती वार्ताला सबस्क्राइब करायला विसरू नका। लातूर जिल्ह्यातील शेतकरी अजूनही पीक विम्याच्या प्रतीक्षेत आहेत। नेमकी तांत्रिक अडचण काय आहे आणि विम्याचे पैसे खात्यात केव्हा येणार? जिल्हा कृषी अधिकारी राजेंद्र कदम यांनी दिली मोठी माहिती। पहा हा विशेष रिपोर्ट। नमस्कार, मी लोकप्रगती वार्तामधून मनोज पटवारी। आज आपण येथे आलेलो आहोत जिल्हा अधीक्षक कृषी कार्यालय लातूर येथे मान्य श्री राजेंद्र कदम साहेब जे जिल्हा कृषी अधिकारी आहेत। तर आपण आता जे महत्वाचा विषय जे शेतकऱ्यांचा आहे की पीक विम्याच्या बाबतीत बरेच जण संभ्रमित आहेत की पीक विम्याची रक्कम या बाबतीत आम्ही सरांसोबत चर्चा करण्यासाठी इथे आलो। तर नमस्कार सर। नमस्कार सर, आमच्या शेतकऱ्यांच्या जे आता अडचणी किंवा जे आता प्रतीक्षेत आहेत यापैकी आता शेतकऱ्यांचे जर बघितलं तर पहिली गोष्ट की अनेक शेतकऱ्यांनी पीक विमा भरूनही अनेकांना म्हणजे ही रक्कम मिळेल, पीक विमा मंजूर झालाय का नाही झालाय किंवा जी काही रक्कम येईल तर याबाबत तुम्ही शेतकऱ्यांना काय म्हणजे सांगू शकाल सर? लातूर जिल्ह्याच्या सन 2025च्या खरीप हंगामाचा जो पीक विमा आहे तो विमा अद्याप प्रलंबित आहे, त्याच्यावरती अजून निर्णय झालेला नाही। याच्या बाबतीमध्ये ज्या शेतकऱ्यांनी पीक विमा भरलेला होता त्यांचं जे उत्पन्न आलं खरीपाचं त्याचे पीक कापणी प्रयोग झाले, त्या प्रयोगाच्या आधारे आपण माहिती कळवलेली आहे। परंतु त्यापैकी काही प्रयोगांबाबत विमा कंपनीने आक्षेप नोंदवलेला आहे। जिल्हा समिती कडून ते आक्षेप त्यांचे फेटाळून लावण्यात आले होते। त्यानंतर ती विमा कंपनी राज्यस्तरीय तांत्रिक समितीकडे त्यांचा अपील दाखल केलेली आहे। तर त्याच्यावरचा निर्णय सुद्धा आजच आमच्याकडे आलेला आहे। तो सुद्धा त्यांनी कंपनीचा अपील फेटाळून लावलेला आहे। आता यानंतर 7 दिवसामध्ये त्या कंपनीने निर्णय घ्यायचा आहे की त्यांनी जो अपील केलेला आहे तो अपील फेटाळल्यानंतर मग आम्ही त्यांचे जे आक्षेप होते त्या आक्षेपाप्रमाणे त्यांनी काय कारवाई करणार का अजून पुन्हा केंद्र सरकारच्या तांत्रिक समितीकडे जाणार याबाबत ती जी कंपनी आहे ती कंपनी निर्णय घेते आणि त्यानंतर मग विमा आपल्या जिल्ह्याला लागू होणार किंवा नाही याचा निर्णय होईल। म्हणजे जे समिती जे ठरवल त्याच्यानंतर कळेल की आपल्या लातूर जिल्ह्याच्या शेतकऱ्यांना पीक विमा म्हणजे मंजूर झालाय किंवा रक्कम भेटेल नाही भेटेल हे त्या समितीच्या बैठकीचा निर्णय ठरल। म्हणजे आता राज्यस्तरीय तांत्रिक समितीचा निकाल आलाय, त्यांनी कंपनीचे सर्व आक्षेप फेटाळून लावलेले आहेत। यानंतर कंपनी आता काय निर्णय घेते 7 दिवसामध्ये कळतात ते। अच्छा अच्छा। आणि दुसरी गोष्ट अशी आहे की ज्या शेतकऱ्यांचे तांत्रिक अडचणीमुळे काही अर्ज किंवा त्रुटी हे खराब झालेत लोकांचे, तर त्यांच्यासाठी कृषी विभाग आपण काय करता सर त्यांच्यासाठी? आपल्या लातूर जिल्ह्यामध्ये मागच्या वर्षामध्ये एकूण 45,000 अर्ज त्रुटीमध्ये निघाले होते। म्हणजे काही लोकांचे 7/12 जोडले नाहीत, त्यांचं आधारवरचं नाव 7/12वरचं नाव मिसमॅच होतं किंवा काही लोकांकडे जे पीक भरलेलं आहे ते पीकच नाही। अशा प्रकारच्या ज्या त्रुटी होत्या ते 45,000 शेतकऱ्यांच्या होत्या। त्यामध्ये मग आम्ही विमा कंपन्यांना बोलावून घेऊन जिल्हास्तरीय समितीमध्ये माननीय जिल्हाधिकाऱ्यांच्या महोदयांच्या अध्यक्षतेखाली समिती असते, त्या समितीमध्ये बोलावून त्यांना सांगितलं की संबंधित शेतकऱ्यांना संपर्क करणे। मग त्यांच्या मोबाईलवर त्यांनी जो मोबाईल नंबर नोंदवलेला आहे त्याच्यावरती संदेश देऊन तुमची काय कागदाची पूर्तता करायची आहे, ज्या सीएससी सेंटरवरून त्यांनी अर्ज केला त्या सीएससी सेंटरला विमा कंपनीचे लोक संपर्क केले। ते करून मग त्यांचे जवळपास 30,000 अर्ज हे त्रुटीची पूर्तता करून परत आले आणि ते कंपनीने ऍक्सेप्ट केले। उर्वरित जे 15,000 आहेत अर्ज जवळपास ते तेवढे मात्र शेतकऱ्यांनी त्यांच्या त्रुटीची पूर्तता त्यांनी केली नाही, त्याच्यामुळे ते अंतिमतः रद्द झालेले आहेत। तर या बाबतीमध्ये कंपनीकडून त्यांचा जो मोबाईल नंबर जो नोंदवलेला असतो अर्ज भरताना त्याच्यावरती संदेश जातो तुमची ही पूर्तता आहे, एवढ्या दिवसामध्ये तुम्ही पूर्तता करा, अशा प्रकारे संदेश जातात। आणखीन एक आमच्या शेतकऱ्यांची अडचण अशी आहे की आता ऑनलाईन तक्रार नोंदी हे बरेच जणांना हे जमत नाहीत, तर याच्यासाठी आपलं कार्यालय शेतकऱ्यांना काय मार्गदर्शन करणार इथून पुढं? ज्या काही विमाच्या संदर्भामध्ये त्यांना ऑनलाईन तक्रारी करायच्या असतात त्या तक्रारी संदर्भामध्ये एक तर त्यांनी ज्या सीएससी सेंटरला वरून अर्ज केला आहे तिथेही त्यांना मार्गदर्शन मिळू शकतं, त्यांनाही आपण प्रशिक्षित केलेलं आहे। त्या उपर आमचे जे क्षेत्रीय कर्मचारी आहेत त्या गावांना त्या क्षेत्रीय कर्मचाऱ्यामार्फत सुद्धा आम्ही शेतकऱ्यांना मार्गदर्शन करतो की कशा प्रकारे ऑनलाईन अर्ज त्यांनी करायचा किंवा त्यांचं जे इंटिमेशन आहे ऑनलाईन कसं भरायचं याबाबत आम्ही त्यांना शेतकऱ्यांना मार्गदर्शन करत असतो। तर सरांनी आपल्याला जे संदेश दिलाय तर लवकरच
इथून पुढली नवीन अपडेट शेतकऱ्यांसाठी येऊन जाईल. तर लोकप्रगती वार्ताला सरांनी वेळ दिल्यामुळे त्यांचे खूप खूप मनापासून आभार. नमस्कार. धन्यवाद. चालू घडामोडींच्या अपडेट जाणून घेण्यासाठी आपल्या लोकप्रगती वार्ता चॅनलला सबस्क्राईब जरूर करा. बेल आयकॉनवर क्लिक करा आणि रहा अपडेट.